मित्रांनो, तुमच्या घरात कोणी ना कोणी संकष्टी चतुर्थीचं व्रत किंवा उपवास करतच असेल. पण ह्या व्रताचं आणि उपवासाचं फळ काय असतं माहितीये तुम्हाला? संकष्टी चतुर्थीचं व्रत हे संकट, गंडांतर, विघ्न टळावीत यासाठी करायचं व्रत आहे. हे सौख्यकारक व्रत आहे. कुंडलीत मंगळ दोष असेल तर आवर्जून संकष्टीचं व्रत करायला सांगितलं जातं. संकष्टीचं व्रत केल्याने सर्व इच्छांची पूर्तता होते आणि गणपती बाप्पा प्रसन्न होतो. गणपतीचं वरदान प्राप्त करून देणारं हे व्रत आहे असं म्हटलं जातं. विविध प्रकारच्या बाधा, संकट संपुष्टात यावीत यासाठी सुद्धा संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं जातं. संकष्टी चतुर्थीचं व्रत करताना दिवसभर उपवास करायचा असतो आणि रात्री चंद्रदर्शन करून गणपतीची आरती करून मग तो उपवास सोडायचा असतो. त्याचबरोबर दिवसभरात जसं जमेल तसं गणपतीच्या एखाद्या मंत्राचा जप किंवा एखाद्या स्तोत्राचा पठण सुद्धा अवश्य करावं. तुम्ही सुद्धा हे व्रत करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा.